ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। बैठकांना ओबीसी समाजाचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सुद्धा हाके करतायत। 18 पगड जातींना एकत्र घेऊन 1 सप्टेंबरचं आंदोलन मोठ्या ताकदीनं पुढे नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। दौंड तालुक्यातील पाटस इथं 1 सप्टेंबरच्या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। गेलेलं आरक्षण वाचवायचं असल्याचं हाके यांनी म्हटलंय आणि मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेक वेळा आंदोलनं केली, मात्र आज ओबीसींचं आरक्षण संपण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणाऱ्यांना राजकीय परिणाम भोगावे लागतील असा इशाराच त्यांनी दिलाय। आपल्यासोबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत। सर, काय सांगाल तुम्ही? आता गावोगावी बैठका घेत चाललायत, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। ओबीसी कधी नव्हे तो जागा होतोय आणि फक्त जागा होत नाही तर 18 पगड जाती एकत्र येत आहेत। आज निमगाव केतकीचा एक आदर्शवत अशी सभा झाली की ज्या निमगाव केतकीच्या मीटिंग मध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशी मधल्या 15 ते 20 गावचे प्रमुख जबाबदार मंडळी इथं जमली। ओबीसी आले, भटके विमुक्त आले, सगळ्या समूहाचे मेन लिडरशिप करणारे, प्रतिनिधित्व करणारी माणसं इथं आली आणि त्यांनी जिम्मेदारी घेतली। येऊ घातलेलं 1 सप्टेंबरचं आंदोलन मोठ्या ताकदीनं आपल्याला पुढे घेऊन जायचं। 1 सप्टेंबरला आपण सगळेजण पाटसमध्ये जमताय, काय आव्हान करणार? पाटसमध्ये जमत आहोत, आपलं गेलेलं आरक्षण आपल्याला वाचवायचंय। बेकायदेशीररित्या ओबीसी आरक्षणामध्ये प्रचंड लोकसंख्येनं शासनकर्ती जमात असलेला मराठा समाज आपल्या या झोपड्यामध्ये आलाय। हा आपला कधी काही बांधव होता, पण एका मूर्ख माणसाच्या सांगण्यावरनं या बांधवानं कुणाच्या विरोधामध्ये संघर्ष पुकारलाय तर गावगाड्यातल्या ओबीसींच्या विरोधामध्ये। ज्या ओबीसींनी छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य सस्टेन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी केली, गावगाडा सांभाळला, गावगाड्यातलं निकृष्ट दर्जाचं काम ज्या ओबीसींनी केलं, त्याच ओबीसींच्या अनाथ माती कालवण्याचं काम मनोज जरांगे नावाच्या अनपढ माणसानं केलंय आणि त्याला बळी पडले तिथले सत्ताधारी, आमदार, खासदार, मंत्री। येणाऱ्या काळात मनोज जरांगे पाटील सुद्धा मुंबईच्या दिशेने जाणार आहे अशी त्यांनी कुठेही जावं, 11 वेळा आंदोलन केलेत। थोडा दुर्दैव आमचं असं आहे की आमचं आज रोजी आरक्षण संपलंय। शेकड्यानं उदाहरण आहेत। मुख्यमंत्री महोदय, तुम्ही वारंवार म्हणता की ओबीसीचा आम्ही कुणाचं कुणाला देणार नाही आहोत, आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही आहोत, कायद्यानं जे असेल ते। तुम्ही कायदा पाळला? तुम्ही आरक्षणाचं तत्व पाळलं? मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कधी झाला, कसा झाला? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुम्ही पायदळी तुडवलं। पेशानं वकील आहे मुख्यमंत्री महोदय, तुम्ही काय सांगितलं सुप्रीम कोर्टानं 650 पाण्याच्या जजमेंट मध्ये? मराठा समाज डॉमिनंट कास्ट आहे, महाराष्ट्राची राज्यकर्ती जमात आहे, तरी तुम्ही मराठा समाजाला कुणब्याचे बोगस दाखले देऊन ओबीसी मध्ये घालताय। मुख्यमंत्री महोदय, तुमच्या वकिली पेशाला हे शोभत नाही। हे होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।